हितचिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते. हे बघा मित्रांनो, आपला आजचा विषय काय आहे हे बघा. 17 जुलै म्हणजे आहे त्या दिवशी आहे बुधवारी आहे देवशनी एकादशी. हा एकादशीच्या दिवशी आपल्याला काही खास उपाय करायचे आहे. हे बघा मित्रांनो, उपाय फक्त आणि फक्त 4 उपाय आहे. ह्या उपायातून एक का उपाय होत नाही, पण आपल्याला करायचा म्हणजे करायचाच आहे. आपले आयुष्य बदलेल, आपल्याकडे जे नाही आहे ते आपल्याला मिळेल, आपल्या घरामध्ये सुख शांती येईल, आपल्या घरामध्ये पैशाची कमी ही पैसा वाढेल, आपल्या घरातील आर्थिक तंगी दूर होईल. बघा मित्रांनो, आपल्याला ह्या उपायामधून फक्त 4 उपाय आहे. याच्यातून आपल्याला एक उपाय तरी करायचा म्हणजे करायचाच आहे. मित्रांनो, त्याआधी आपण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल. आणि व्हिडिओला एक लाईक करा. तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे. मित्रांनो, एक लाईक करा. चला वळूया आपल्या विषयाकडे. तर आपला आजचा विषय काय आहे? बुधवारी 17 जुलै त्या दिवशी आहे देवशनी एकादशी. या देवशनी एकादशीला आपल्याला काही खास उपाय करायचे आहे. बघा मित्रांनो, ही देवशनी एकादशी जी आहे खूप महत्त्वाची आहे. बघा मित्रांनो, ही देवशनी एकादशी वर्षातून एकदा येत असते. बघा मित्रांनो, ह्या एकादशीच्या दिवशी आपण जे काही उपाय, पूजा, मंत्र, जप तप आपण पूजा, उपाय, मंत्र, जप तप आपण जो करू मित्रांनो, आपल्याला हे बघा सर्व काही सुख समृद्धी आपल्याला मिळेल. मित्रांनो, आपले जे आपण उपाय करू त्याला आपल्याला फळ मिळेल. आपले उपाय आपल्याला फलित होईल. त्यासाठी आपल्याला हे छोटे उपाय करायचेच आहे. मित्रांनो, हे बघा, तर आपल्याला काय करायचं आहे? या एकादशीच्या दिवशी आपल्याला हे उपाय करायचे आहे. सुख समृद्धी घेऊन येणार आहे हे उपाय. लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळेल. हे बघा मित्रांनो, ही देवशनी एकादशी भगवान विष्णूंची खूप प्रिय आहे. बघा मित्रांनो, या दिवशी आपल्याला काय करायचं आहे? या देवशनी एकादशीपासून 4 महिने चातुर्मास सुरू झालेला आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे? हे बघा मित्रांनो, शुभ कार्य हे 4 महिने चातुर्मासामध्ये शुभ कार्य आपल्याला करण्यास बंदी आहे. म्हणजे लग्न असो, साखरपुडा असो किंवा हे जावळ्यांचे कार्यक्रम असो, आपल्याला हे शुभ काम करणे आपल्याला मनाई आहे. बघा मित्रांनो, देवशनी एकादशी व्रत केल्याने, आपले हे व्रत जर केल्याने अनेक पटीने आपल्याला शुभ फळ मिळतील. या देवशनी एकादशीच्या दिवशी 17 जुलै रोजी येत आहे. या देवशनी एकादशीच्या दिवशी आपण जो उपाय करू मित्रांनो, जो जप करू आपण, तो संपूर्ण उपाय जप आपल्याला फळ मिळेल, आपल्या इच्छा पूर्ण होतील. म्हणूनच ह्या दिवशी, ह्या शुभ मुहूर्तावरती आपल्याला प्रत्येक उपाय, आपण सांगितलेला उपाय आहे त्यातून एक उपाय का होत नाही, पण आपल्याला करायचा म्हणजे करायचाच आहे. हे बघा मित्रांनो, आपल्याला जर घरामध्ये सुख समृद्धी हवी असेल तर हा एकादशीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे? बघा मित्रांनो, लक्ष करा. दक्षिणवर्ती शंख, आपल्याकडे जे दक्षिणवर्ती शंख आहे त्यामध्ये पाणी भरायचं आहे. बघा मित्रांनो, पाणी आणि कुंकू टाकून त्यामध्ये आपल्याला पाणी भरायचं आहे. त्या पाण्यामध्ये कुंकू आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर भगवान विष्णूंचा जल अभिषेक आपल्याला करायचा आहे. दक्षिणवर्ती शंखामध्ये पाणी भरायचं आहे, त्यामध्ये कुंकू टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंचा जल अभिषेक करायचा आहे. बघा मित्रांनो, आणि यामुळे तुम्हाला भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीचाही आशीर्वाद मिळेल. मित्रांनो, हे बघा, आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. घरामध्ये आशीर्वाद मिळेल. मित्रांनो, आपल्याला हे देवशनी एकादशीच्या दिवशी आपल्याला जलाभिषेक करायचा आहे भगवान विष्णूंचा. हे बघा, त्यासाठी आपल्याकडे जर भगवान विष्णूंचा फोटो नसेल तर भगवान विष्णूंचा जर आपल्याकडे फोटो नसेल तर आपल्याकडे विठ्ठल रुक्मिणी असेल, त्याचे आपल्याकडे फोटो असेल, त्यावर सुद्धा आपण अभिषेक करू शकतो. नाहीतर भगवान विष्णूंचं नाही आहे तर आपल्याकडे बाळकृष्ण असेल, त्यांचा सुद्धा आपण अभिषेक करू शकतो. आपल्याकडे बाळकृष्णही नसेल तर आपल्याकडे स्वामींचा फोटो असेल, त्यांचा सुद्धा आपण अभिषेक करू शकतो. बघा मित्रांनो, आणि आपल्याला हे
हा अभिषेक आपल्याला करायचा म्हणजे करायचाच आहे बघा. जल अभिषेक म्हणतात याला. आपण जर केला ना आपल्या घरामध्ये खूप खूप वर्षभर आशीर्वाद राहील. त्यासाठी हे बघा हा एक उपाय आपल्याला करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला कोणता उपाय करायचा आहे हे बघा. देवशनी एकादशीच्या दिवशी रात्री आपल्याला भगवान विष्णूंच्या फोटोजवळ बसायचं आहे आणि तिथे 1 रुपयाचे नाणे ठेवायचे आहे. रात्रभर आपल्याला 1 रुपयाचे नाणे तिथंच ठेवायचे आहे, तिथेच ठेवायचे आहे रात्रभर आपल्याला. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, दुसऱ्या दिवशी हे नाणे आपल्याला लाल कपड्यामध्ये बांधायचे आहे. लाल कपड्यामध्ये त्याची एक छोटीशी पोटली तयार करायची आहे आणि ते लाल कपड्यामध्ये आपल्याला आपली तिजोरी आहे तिथे आपल्याला ठेवायची आहे. यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्याला पैशाची कमतरता कधीच भासणार नाही. म्हणजे वर्षभर आपल्याला पैशाची कमतरता भासणार नाही. म्हणूनच आपल्याला हे काम करायचं आहे मित्रांनो. उपाय पुन्हा एकदा ऐका मित्रांनो. हे बघा एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंजवळ बसायचं आहे, फोटोजवळ बसायचं आहे. तिथे 1 रुपयाचे नाणे ठेवायचे आहे. ते नाणे आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी उठून लाल कपड्यात बांधायचे आहे आणि तेच नाणे आपल्याला तिजोरीत ठेवायचे आहे. म्हणून वर्षभर आपल्याकडे पैशाची कमी राहणार नाही, वर्षभर आपल्याकडे पैसा राहील मित्रांनो. हे काम आपल्याला आवर्जून करायचं म्हणजे करायचंच आहे. हे बघा त्याच्यानंतरचा उपाय बघा मित्रांनो. विवाहिक जीवनामध्ये आपल्याला विवाहिक जीवनामध्ये खूप अडथळे, भांडणे जर पती पत्नीमध्ये होत असेल तर आपल्याला काय करायचं आहे हे बघा. देवशनी एकादशीच्या दिवशी तुळशी मातेजवळ आपल्याला देशी तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला दिवा लावायचा आहे. त्यानंतर संध्याकाळी आपल्याला आरती करायची आहे बघा मित्रांनो. आणि एक लाल चुनरी आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचे आहे एकादशीच्या दिवशी. बघा तुळशीचे खूप महत्व आहे. हे बघा आपण प्रत्येक दिवशी तुळशी मातेची पूजा करतो ते तर आहे, पण ह्या एकादशीच्या दिवशी तुळशीचे खूप महत्व वाढलेले आहे मित्रांनो. त्या दिवशी प्रत्येकाने हा उपाय करायचा म्हणजे करायचाच. अतिशय प्रभावी उपाय आहे बघा मित्रांनो. खूप काही जास्त खर्ची उपाय नाहीये, काही खर्च सुद्धा तुम्हाला लागणार नाहीये. बघा संध्याकाळच्या वेळेस आपल्याला काय करायचं आहे, देशी तुपाचा दिवा आपल्याला तुळशी मातेजवळ लावायचा आहे. आरती म्हणायची आहे आणि एक लाल चुनरी आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायची आहे. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे 11 वेळा आपल्याला तुळशी मातेची प्रदक्षिणा मारायची आहे मित्रांनो. या उपायाने पती पत्नीमध्ये नाते घट्ट होतील. त्यांच्या मध्ये वादविवाद जे आधी चालू होते ते संपूर्ण बंद होतील. घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा होईल. घरामध्ये सुख शांतीचे वातावरण निर्माण होईल मित्रांनो. त्यामुळे ह्या एकादशीच्या दिवशी आपल्याला करायचे हे तुळशी मातेचे उपाय प्रत्येकाने करायचे म्हणजे करायचेच आहे. आणि हे बघा आपल्याला जर वाटत असेल चौथा उपाय जो आहे मित्रांनो, आपल्याला जर वाटत असेल आपल्या मुलांनी अभ्यासामध्ये त्यांचं लक्ष लागत नाही, आपल्या मुलांचं लक्ष लागत नाही, त्यासाठी एक काम आपल्याला करायचं आहे. आपल्या करिअरमध्ये आपली प्रगती थांबली आहे, त्यासाठी पण हा उपाय चालेल मित्रांनो. हे बघा या एकादशीच्या दिवशी आपल्याला गरजू लोकांना आपल्याला पैसे दान करायचे आहे बघा मित्रांनो. आणि कपडे सुद्धा दान करायचे. यावर आपण जर हे केले मित्रांनो, कपडे दान करायचे आहे आणि पैसे सुद्धा दान करायचे आहे मित्रांनो. आणि पिवळी मिठाई जर आपल्याकडून होत असेल तर ती सुद्धा आपल्याला थोडी दान करायची आहे बघा मित्रांनो. आपल्याला कधी आपल्या मुलांची अभ्यासात त्यांचं मन लागत नाही, त्यांचं अभ्यासात मन लागेल, आपल्या करिअरमध्ये प्रगती होत नाही, आपल्या करिअरमध्ये प्रगती होईल. या एकादशीच्या दिवशी आपण एवढे काही उपाय सांगितले आहे मित्रांनो. त्यातून एक तरी उपाय आवर्जून करायचा म्हणजे करायचाच आहे बघा मित्रांनो. आणि ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली ला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.